आई, मला इतक्यात लग्न करायचं नाही हा. हे माझं कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे, त्यात माझी परीक्षा तोंडावर आहे आणि अजून मला पुढे शिकायचंय ग. अगं आई, मला इंजिनियर व्हायचंय, मग का घाई करताय माझ्या लग्नाची? अगं बाई, बाईचा जन्म घाईचा असतो ग. चांगलं स्थळ आलं की थांबायचं नसतंय. आई, तो काळ गेला आता. आई, मुली आता स्वतःचं करिअर पूर्ण करतायत, स्वतःची स्वप्न पूर्ण करतायत आणि स्वतःच्या पायावर उभा राहतायत. तुम्ही दादाला शिकायला वेळ दिला ना, अगं मग मला का नाही? दादा मुलगा आहे, तो घराचा वारसदार आहे. अगं बाईचं काम म्हणजे घर आणि संसार. तुझं लग्न झालं की तुझा नवरा सगळं सांभाळेल की. अगं आई, मग माझ्या स्वप्नांचं काय ग? मी एकतर हट्टाने नोकरी करून शिकतीये, मग माझं आयुष्य फक्त लग्नापुरतंच का? बाळा, मी पण तुझ्यासारखीच स्वप्न पाहिली होती, पण आता बाबांच्या शब्दापुढे मी काय बोलू शकत नाही. अगं ते काय तुझं वाईट करणार आहेत का? तुझ्या चांगल्यासाठीच ते स्थळ बघायला लागलेत. आई, मी तुला वचन देते, माझं शिक्षण झालं ना की मी स्वतः लग्न करेन, पण प्लीज मला थोडा वेळ दे आणि माझा निर्णय मला घेऊ दे.